तर अर्थसंकल्पात दुरुस्ती व वाढ करण्याचं सर्व मते महापौरांकडे अधिकार. अर्थसंकल्पीय सभेत सखोल मंथनसह कविता शेरो शायरींनी संपन्न. महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरची चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय बैठकीत विकास कामांसाठी सर्व प्रभागात समान निधीची तरतूद करण्याची मागणी करत यांचा सर्वस्वी अधिकार महापौरांकडे सर्वसंमतीने दिलाय. ही सभा कविता शेरो शायरींनी सभा गाजली आहे. स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी 2025-26 व 27 या वार्षिक वर्षाचा बजेट सर्वसाधारण सभेत मांडला होता. या बजेटवरती अभ्यास करण्यासाठी सर्व सदस्यांनी वेळ मागितला होता. त्याप्रमाणे महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी 27 एप्रिल रोजी विशेष अर्थसंकल्पीय बैठकीचे अर्थसंकल्पावरती सूचना प्रश्न मांडण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावर विरोधक टीका तर सत्ताधारी सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचं मनोगत व्यक्त केलं. स्थायी समिती सभापती यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच निधी उपलब्ध होत असल्याचा आरोप विरोधकांनी सभेच्या सुरुवातीपासूनच केला होता. तर सत्ताधारी यांनी सभापती अनिल मकरे यांना अभिनंदन करत सर्वांगीण कामाचा सर्वसमावेशक असलेला बजेट असल्याचं सत्ताधारी नगरसेवक यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पीय बैठकीत नगरसेवकांनी आपल्या सूचना आणि मागण्या मांडत असताना कविता आणि शेरो शायरीमधून व्यक्त केल्या. ज्या प्रभागातून वसुली जास्त त्या प्रभागात निधी जास्त अशी मागणी सुद्धा काही सदस्यांनी केल्या. या अर्थसंकल्पात सर्व शहरातील नगरसेवकांचा प्रभागाचा व विकास कामांचा समावेश करावा अशा सूचना करत त्यात बदल दुरुस्ती करण्याचे सर्व अधिकारी सर्वानुमते महापौरांकडे दिले असल्याचं अनुमोदन विरोधी व सत्ताधारी यांनी दिली आहेत. सदस्याचं मी अभिनंदन करतो, कारण की पुढचं वर्षभर या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावरच आपल्याला सगळ्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा आहे. आणि आज सकाळपासून खूप कविता आल्या, खूप शेर आल्या आणि त्याच्यानंतर शायरी आली आणि उपमहापौर साहेबांनी त्या मंदिराचा कळस केला, म्हणून मलाही आता राहवलं नाही. मी कवी दुष्यंत कुमार साहेबांच्या 2 ओळी आपल्या समोर ठेवतो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. काही समितीकडे सादर केलेले अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 99 आवश्यक असलेल्या गोष्टीच्या अधीन राहून अर्थसंकल्पीय अंदाज आवश्यकतेनुसार बदल आणि दुरुस्ती कलम 100 करून स्वीकृत करण्यात येते. एक मिनिट थोडं मेरा पूरा होते मैंने तुम्हारा सुना विरोधी पक्षनेते साहेब कंक्लूड करू दे, कंक्लूड करते. खाली बसा. जब आप बात कर रहे थे तब मैंने बात नहीं किया. बरं चला कंक्लूड. मैं रील बनाता हूँ. अरे ठीक है कंक्लूड हो द्या. जो लोग इस शहर में कुछ नाही मी आपल्याला विनंती करतो, आपण आता कंक्लूड की तुम्ही शहराचे आयुक्त ठरवता, तुम्ही शहराचा महापौर कोण येते ठरवता. जुन्या सिटीमध्ये नाव नाही घेणार मी त्यांचं, कारण ते पण माझे मित्र आहे. त्यांच्याशिवाय त्यांना विचारल्याशिवाय कोण काही करणार नाही. ही दादागिरीची भाषा करून तुम्ही रील बनवता. अशी रील आम्ही बनवत नाही, अशी रील आम्ही बनवत नाही. कंक्लूड करा. आणि मला विशेष करून मला माझं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, मला रील स्टार नाही व्हायचंय, मला रिअल स्टार व्हायचंय की जे जनतेचे काम या ठिकाणी करत. रील स्टार नाही व्हायचं मला, त्याच्यामुळे माझ्या याची चिंता करू नका. आणि एवढे शेर या सभागृहात बोलले गेले, असं वाटत होतं सभागृह नाही कोणत्या शहराशाहीचा मुशारा चालणारा आवाज आहे. एवढे शेर या सभागृहात बोलले गेले, तर आता तुम्ही पण एक शेर आहे का? आणि कंक्लूड करा. उंगलियां यूं ना सब पे उठाया करो, उंगलियां यूं ना सब पे उठाया करो, खर्च करने के पहले कमाया करो. हे बजेट साठी आहे. खर्च करने के पहले कमाया करो. जिंदगी क्या है खुद ही समझ जाओगे. बारिशों में पतंग उड़ाया करो. हम कहा हमारी मंजिल का, हम बोले तो मैं अकेला नहीं, ये सब सामने बैठा वाले लोग. हम कहा हमारी मंजिल का, हमारे जैसे को मुंह मत लगाया करो. ये तुम्हारे लिए बहुत अच्छा इस जगह पे सीख देने की कोशिश मैं यहाँ कर रहा हूँ. और महापौर साहेब तुम्हाला विनंती आहे की हे बजेट बुक जे या ठिकाणी आलेलं आहे, या बजेट बुक मध्ये ज्या काही दुरुस्त्या सन्माननीय सदस्यांनी सुचवल्या त्या दुरुस्त्याचा अधिकार या ठिकाणी आपण स्वतःला घ्याव्यात. आणि या शहरामध्ये ज्याला विकसित छत्रपती संभाजीनगर म्हणता येईल. अनेक लोक बोलताना म्हणतात नाम बदलने से क्या होता है, नाम बदलने से क्या होता है. आता त्या विषयात मी जाणार नाही.
पण समझ में आएगा इसके आगे कि छत्रपति संभाजी नगर नाम होने के बाद इस शहर का कैसे विकास होता है आणि तो विकास या ठिकाणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं बजेटमध्ये आपण ज्या ज्या काही सूचना या ठिकाणी दिल्या असतील, जो काही शहराचा आपल्याला अभ्यास आहे, आपल्याला सगळाच अभ्यास चांगला आहे, आपल्याला उर्दूचा पण खूप अभ्यास आहे, त्याच्यामुळे यांनी बोललेल्या शेरोशायरीचा अर्थही तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. तर या शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही कामं आपल्याला या ठिकाणी टाकायची अनेक कामाचा महापौर साहेब या पुस्तकामध्ये उल्लेख सुद्धा नाही. तर आपण स्वतः हे सगळे अधिकार आपल्याकडे घ्यावे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.